नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर. तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर मंडळी, शेतकऱ्यांसाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. आनंदाची बातमी म्हणजे अशी की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे, जो शेतकरी वाट पाहत होते, तर तो आता हप्ता जो आहे आता येत्या एप्रिल महिन्यामध्ये वितरित होणार आहे. त्या संदर्भातील जो GR आहे तो जारी झालेला आहे. तुम्ही GR बघू शकता. तर ही जी संपूर्ण माहिती समजा तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे. या GR मध्ये काय लिहिलेलं आहे, हप्ता कधी वितरित होणार आहे, ही सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. 1774 कोटी जे आहे ते मंजुरी मिळाली आहे. मला वाटलं होतं की हा जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे ते पूर्णपणे बंद झालेली आहे, पण तसं नाही. आता GR सुद्धा जारी झालेला आहे. कारण या महाराष्ट्रातील भरपूर ज्या योजना आहेत त्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत. हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी दिलेली आहे की कोणकोणत्या योजना ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत. ठीक आहे. आणि हा नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे, 8वा हप्ता, भरपूर शेतकरी जे आहे महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी जे आहेत या नमो शेतकरी जे पैसे आहेत त्याची वाट पाहत होते. ठीक आहे, कधी येणार. कारण मागे 7वा हप्ता जो आहे तो वितरित झाला होता आणि आता GR जारी झालेला आहे आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो लवकरच वितरित होणार आहे. संपूर्ण माहिती हवी असेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. तो जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे. ठीक आहे. आणि या व्हिडिओच्या रिलेटिव्ह व्हिडिओमध्ये सुद्धा तो व्हिडिओ लावून देत आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची संपूर्ण माहिती, त्या GR मध्ये काय लिहिलेलं आहे, काय माहिती आहे, कधी मिळणार आहे ते पैसे, या नमो शेतकरी योजनेची संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी होती. ठीक आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.